मध्ये कसला सन्मान मिळणार नाही। मला 100% आमचं ठरवलं छगन भुजबळ साहेब मराठवाड्यातून एवढीच मोठी रिॲक्शन देऊ या ठिकाणी बिलकुल सरकारला एवढंच सांगतो करायला जवाब मिळेगा ओबीसी आता जागा होतोय आम्ही ताकदीने बाहेर पडू एवढंच या प्रसंगी बोलतो आणि पाहतो सगळ्या भरभराटीच्या मार्गावर आता जर आम्ही पक्षनिष्ठ आणि पद घेऊन बसलो तर आम्हाला विधान काळामध्ये फक्त निष्ठा खाण्याशिवाय दुसरं काही मिळणार नाही। आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या समोर प्रस्ताव ठेवत आहे आणि आपल्याबद्दल मी बोलत होतो आणि नेमकं माझी आपल्याला विनंती आहे आपल्याला सगळे मी आपल्याला बोलता येईल आपल्याला एक मिनिट बोलता येईल कसं तुम्ही बोलत आहे आज नांदेड जिल्ह्यातले तमाम ओबीसी पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। डॉक्टर बी डी चव्हाण सर, आमचे नेते आणि सर्व मंडळी या ठिकाणी आम्ही आता पूर्ण पुढचा निर्धार आता ठरवणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अतिशय तीव्र पद्धतीने सर्व प्रकारे लोकशाही मार्ग असतील, त्या ठिकाणी सर्व संविधानिक मार्ग असतील, रस्ता रोको असतील, आंदोलन असतील, मोर्चे असतील, याच्या संदर्भातली सर्व स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी ओबीसीची नांदेड जिल्ह्याची समिती आता सगळा निर्णय घेणार आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता निर्धार झालेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीचा उमेदवार हा आरक्षणवाद्यालाच मतदान करेल, बाहेरच्या माणसाला मतदान करणार नाही। मूळ ओबीसीच त्या ठिकाणी एकत्र येऊन ही निवडणुका पार पडतील। सगळ्या प्रस्थापित जी लोक मुख गिळून गप्प बसली, काँग्रेस इथला असेल, बीजेपी असेल, शिवसेना असतील, राष्ट्रवादी असतील, इथल्या समूह प्रमुख जे आमदार खासदार मुख गिळून तिथं बसले, त्या सगळ्यांना या ठिकाणी इथून येणाऱ्या काळामध्ये ओबीसी समाज धडा शिकवणार आहे आणि पूर्ण ताकदीनिशी नांदेडचा सगळा ओबीसी 70-80% ओबीसी सगळा पूर्णपणे एक झालेला आहे।